नमस्कार मंडळी, आम्ही आता निघालो आहे वज्रामध्ये चिंबोऱ्या पकडाय आणि मासेमारी करण्यासाठी. तर हा एक खोचेरा हा सरकारने घेतलेला आहे. खोचेरा दाखवा जरा सरकार व्यवस्थित. बॅटरी बंद करा, उजेड येतोय. हा आहे खोचेरा. हे सोपन दादा, सरकार आणि अंशने खोचेरा घेतलाय. तो त्याच्या हाईटपेक्षा मोठा आहे. तर हा एक खोचेरा, ह्याला खोचेरा म्हणतात. आमच्याकडे कोकणात ह्या खोचेऱ्याने मासेमारी केली जाते. हा बघा, अशी काठी असते याला, अशा पद्धतीने. आणि तो असा घेऊन जायचा पाण्यामध्ये. आम्ही दाखवतो तुम्हाला नंतर कशा स्वरूपात मारतात. तो अशा स्वरूपात मारतात, त्याला खोचेरा म्हणतात. तर कालोख असल्यामुळे अंशला आम्ही घेऊन जायत नाही. आज आमच्या सोबत आहे सोनू खोचेरा घे. आम्ही चौघजण निघालेलो आहे मासेमारी करण्यासाठी आणि चिंबोऱ्या पकडायसाठी. आणि हा भाई इथं निवांत बसलाय पाखराची वाट बघत. तर हे आहे माऊली मंदिर आणि माऊली मंदिराच्या समोरून सरळ आम्ही आता चाललेलो आहे रात्रीचे चिंबोरे आणि मासे बघण्यासाठी. चंद्र थोडासा दिसत आहे, दाखवतो तुम्हाला झूम करून. रात्रीची वेळ आहे, साधारण 10 वाजलेले आहेत. पूर्णतः असा काळोख पडलेला आहे सर्वीकडे. आमच्याकडे 2 बॅटरी आहेत. सरकार पुढे लागलेत, त्यांचा राईट हँड सोनू सोबत आहे. आणि आम्ही चाललेलो आहे चिंबोरे पकडायला. आणि हे आहे माऊलीचं मंदिर. खूप सुंदर असं माऊलीचं मंदिर आहे. तर आम्ही निघालेलो आहे चिंबोरे आणि मासेमारी करण्यासाठी. खूप मजा असते कोकणामध्ये रात्रीच्या वेळी मासेमारी आणि चिंबोऱ्या पकडण्याची. कोकण म्हणजे जणू स्वर्गच असतो. हा आनंद घेण्यासाठी खूप मजा येते. आनंद घेताना रात्रीच्या वेळी मासेमारी करण्यासाठी. शक्यतो पाणी कसं आहे ते माहीत नाही, पाणी बघू कसं आहे ते. जर खदूल असेल तर मासे दिसणार पण नाहीत आणि चिंबोरी पण दिसणार नाही. पण एक हाऊस म्हणून आज चाललेलो आहे बरेच दिवसात ना ट्राय करायला. हे दोघंजण पुढे राहिले. कालोख आहे. हे खोचेरे असे का करतायत माहिती आहे? एक पहिली गोष्ट म्हणजे हा खोचेरा साप बीप मारण्यासाठी पण यूज करतात. तसेच त्याला धार येईल रस्त्याने, त्यामुळे त्यांनी खाली असा लोलवत घेतलेला. त्याच्याने धार चांगली आहे आणि माशाला जर लागला तर झटकन मासा मरेल. सरकार तुमची बॅटरी पहिल्यांदाच उतारलेली आहे ते. खरोखर बघूया कसे मारताय ते. खूप मोठा असा मोठे आहे. सरकार त्याला खोचेरा लावतो आणि बघा कशा स्वरूपात खेकड्याला मारतात. बघा, डायरेक्ट रेडीमेड खेकडा त्याच्या बिलावरच लावला खोचेरा. आणि हा सोनू गेलाय पकडायला, राईट हँड. हा खूप सुंदर झाला, त्याला खुचकूर गेला डायरेक्ट. हा आहे ना राईट हँड, कुठल्याही बिलात हात घालू शकतो. डेंजर खिलाडी आहे. आणि ह्याला मासे कुठे भेटतात, खेकडं कुठे भेटतात, ह्याची डिटेल माहिती जर पाहिजे असेल ना तर तुम्ही कलमाडू त्या सोनू म्हणून विचारायचा. हे बघा, त्याच्या टी शर्ट वर पण नाव आहे, दाखवतो सोनू. आवडीने त्याला सोनू म्हणतात. मनीष शिंदे यांचे चिरंजीव आहेत ते. कबड्डी क्षेत्रातलं अग्रेसर असं व्यक्तिमत्व, त्यांचे चिरंजीव आहेत ते. तुम्हाला दाखवतो कसा खेकडा खोचेऱ्याने मारतात ते. थांबा, सरकार दाखवत आहेत. पायाखाली सोनू बघा आधी बाबा, नाही तर दुसरा खेकडा आपल्याला दिसायचा. तर सोपन दादा हे खेकड्याला भितात अशी काहीतरी चर्चा चालू आहे. पाहूया आपण आता पुढे काय होतंय ते. तर आहे आता आम्ही आलेलो आहे ब्रिजवर, म्हणजे पुलावर. हा छोटासा सांकव आहे आणि त्या सांकवर आलेलो आहे आम्ही. रात्रीची वेळ आहे. त्या मोरीशी उतरलो असतो तर बरं, त्याचा मोरीच्या इथं उतरलो असं नाही. तर आम्ही पुढे चाललेलो आहे आता परत रस्त्याने. कसं त्या मोरीच्या इथे आहे ना चिंबोरी भेटू शकते. पुढे पण भेटतात. बाजू पहिले आहे चिंबोरी पकडायला. सोनू खेकडा पकडताना दाखवा जरा. तर हा चंद्र दिसत आहे बघा. आणि आम्ही निघालेलो आहे रस्त्याने आता. पाऊस थोडासा थांबलेला आहे. अंशला आणलेला नाही, अंशची खूप इच्छा होती पण रात्रीची वेळ असल्यामुळे त्याला आणला नाही.
आणि आता आम्ही इथे उतरणार आहोत. शक्यतो इथं उतरायला जागा आहे काय बघतोय. तिकडे गेलो असतो ना त्या ह्याला, त्या पालाला. हे आडवे पालानं जायचं का? आपलं मासे बघ किती चढताय का काय मासा? पाणी गडूळ आहे रे. मासा चढतोय. पाणी गडूल आहे. आपल्याला चिंबोरी भेटणं मुश्किल आहे एरियाला. हिऱ्याला पाणी निवड आहे. दिसत आहेत का पण कुठे दिसेना नाही चिंबोरी. पाणी खडूल असल्यामुळे नाही भात लावतायत ना त्यामुळे पाणी खडूल. तू भात हा चोंडा लावलाय, थोडसच लावलाय. सकाळी आवण काढत होतं. शेती लावल्यामुळे पाणी खडूल आहे. तू काहीतरी गेलं बेडूक आहे. चिंबोरी काही दिसत नाही. लांबनाच बघतोय आम्ही. चल चल आता कुठे उतरायचा? सोडून काय पण बोल चालू काय पूर्ण अंगावर टाकली तर धपतील बघ कशी. बॅटरी बंद झालं घरात. तर मंडळी आम्ही आलेलो आहे. आता आमची जी जुनी MIDC आहे, जो स्पॉट आहे चिंबोरीचा, त्या स्पॉटला आम्ही निघालेलो आहे. शक्यतो जवळ आला 10-15 पावलावर आहे. ही जुनी MIDC आहे आणि त्या MIDCशी आम्ही आता चाललेलो आहे. आम्ही 4 जण आलेलो आहे चिंबोऱ्या पकडण्यासाठी. तर नको काटे. मोबाईल म्हणा व्हिडिओ काढता येणार नाही. इथून आम्ही आता जाणार आहोत गवतातून ह्या पायवाटेने, खास चिंबोऱ्या पकडण्यासाठी आणि मासे पकडण्यासाठी रात्रीच्या वेळी आलेलो. हे बघा हा रस्ता आहे. या रस्त्याने गवत वाढलेलं आहे. या गवतातून निघालेलो आहे आम्ही. अंधार तर खूप आहे बघा, पूर्ण काळोख आहे. 2च बॅटरी आहेत. बघू पाणी जर निवल असेल तर परिपूर्ण चिंबोऱ्या दिसतील आपल्याला. आणि कोण जर विऱ्याला गेला नसेल तरी पण दिसतील. गेला असला तर कसा घेऊन जातात ना. आणि सारखे लोक जात असतात चिंबोऱ्यांसाठी. मुंबईतून साखरमने कोण आले का पहिलं चिंबोऱ्या आणि मासे हे पकडण्यासाठी जात असतात लोक. तर आता सरकार पुढे लागले. त्याच्या पाठी सोनू, त्याच्या पाठी सोपन दादा आणि सर्वात लास्टला मी. व्हिडिओ प्रॉपर मी लास्टला सर्वात. पाहूया दिसते काय ते. पाणी खूप दिसत आहे. हे बघा अशा पद्धतीने विर्यात आम्ही आता उतरत आहे. सरकार तिकडून उतरलेले आहेत. त्यांच्या पाठनं सोनू हात नाही. मी ह्या साईडीन विरा क्रॉस करून बघा कशी रात्रीची सिच्युएशन आहे. तर पाणी थोडं जास्ती दिसत आहे. त्यामुळे मोबाईल व्यवस्थित पकडायला पाहिजे. बघा एक अरे माझी चप्पल गेली. मेरी चप्पल बाहेर गई. चप्पल वावत गेली. आणि बिना चपलीचा आता चालायला लागणार आहे चिंबोऱ्या पकडण्यासाठी. होय तर दिसते का बघा, नाही तर जाऊ द्या. चला चप्पल गेलेली आहे वाहून. पाणी खूप असल्यामुळे चप्पल गेली वाहून. सरकार गेलेत बघण्यासाठी. बघूया भेटते काय ती. शक्यतो भेटत अशी अपेक्षा आहे. वाटत नाही. पाणी तर कमी दिसते पण त्या झोता पाय सरकल्या. चप्पल शोधण्यासाठी सोनू आणि सरकार गेलेले आहेत 2 जण. चप्पल काय दिसेना नाही. हाय तो लेके आओ लेके आओ. आणि ती वाहून गेलेली चप्पल अडकलेली ती भेटलेली आहे तिथं सरकारांना. सरकार आणि सोनू 2 जण. चिकट आहे, पाय सरकता येत.
नशीब मोबाईल नाही वाहून गेला. ठीक आहे. धन्यवाद. ही बघा ही चप्पल वाहून गेलेली आहे. काही जेवली पाय बघ काय. आहे काय थांबा मला दाखवू द्या आल्यासारखा. तर सोनू आणि सरकार इथं पकडत आहेत. त्यांना काहीतरी दिसलेलं आहे पण ते दगडाच्या खाली गेलेला असा अंदाज येतोय. बघू द्या काय भेटतंय ते. सुरुवात आहे. भवानी म्हणतात ना डाकू डाकू होता पण तो गायब झाला. पाणी जास्त आहे ना त्यामुळे कसा अंदाज येणार नाही. दगडीच होता. दगडीत होता पण तो गेला. ठीक आहे दुसरा दाखवतो मी तुम्हाला. खूप चिकट झालंय. रेग्युलर पहिला मासेमारी शिकारी करायचो पण आता सध्या कसं स्वतःचा बिझनेस टाकल्यामुळं ह्या गोष्टीपासून लांब राहिलो. कधीतरी सासरवाडीमध्ये आलो तर आमचे जे मेहुणे आहेत त्यांच्यासोबत जातो आणि त्याच्यासाठीच आज आलेलो. 80ला चिंबोऱ्या खायच्या होत्या पण पाणी खूप आहे. एक दुसरी चप्पल कुठं ठेवली ती आता शोधायला लागेल. हां ठीक आहे ही भेटली. ही बघा ही एक दुसरी चप्पल. अशी चप्पल माझी वाहून गेलेली नको आहे चप्पल चांगली. नशीब चप्पल भेटली नाही तर बायकोचा. जिथं कमी कमी पाणी असेल तिथे चला ना. हां ही बघा ही एक सोनूने पकडलेली आहे. भवानी झालेली आहे. काय म्हणतात त्याला. सोनूचा चेहरा दाखवतो. सोनू कोण आहे तुम्हाला माहित नव्हता. हा सोनू आहे. चला सोनूने एक चिंबोरी पकडलेली आहे फायनली. खूप छोटी आहे पण भवानी आहे म्हटल्यानंतर ती घेणं गरजेचं आहे. आता पाहूया. सरकार गेलेले आहेत दुसऱ्या ठिकाणी. हा स्पॉट आहे पण काय असं वाटतंय कोणतरी गेलेलं आहे. ह्या नालक्यात भेटल्या पाहिजे हो. हे बघा हा अशा स्वरूपाचं पाणी. हो भाई पाण्यातच उतरायला लागेल. आता मी वरनच जातोय. ते बघा ह्या रात्रीच्या वेळी अशा पद्धतीने चिंबोरी पकडली जाते. पाणी आहे. पाणी कमी असलं ना का चांगली भेटतात. हां हां पाणी कमी आहे ना. ठीक आहे चला ह्याच्यात दिसतील आपल्याला. बघा टोल मासा मारत आहेत. थांबा बघा कशी सरकार मारत आहे. अरे यार पुढे गेला. पुढे गेलेला आहे. पुढे गेलेला आहे. 100% मारतील. आता दाखवतो तुम्हाला. पाणी कमी आहे ना त्यामुळे दिसतंय. घाई करू नका. एक तोल भेटलेला चिंबोरीचा पिलो. हा बघा हा बघा हा हा मेन रायडर आहे चिंबोरी पकडणारा. कसलीही चिंबोरी असू द्या सबकान पकडतो. हा बघा एक मासा गेला मोठा आहे. ते खवल आहे ते ह्याला भेटेल ना आपल्याला झोताला. जिला हां मग ये. पाणी कुठं कमी आहे तिथं मला सांग. असं नाही चिंबोरी पण दाखवतो. एक तोल होता पण तो तोल गेलेला. हां मारलेला नाही पुढे. हा बघ पुढे पलतोय बघा. हां बघा टोल मारलेला आहे आणि सरकारने टोल मारलेला आहे. दुसरा खोचेरा लावा. एक मिनिट. आज सोपान दादाने डायरेक्ट धरलेला आहे. दाखवा जरा इकडे प्रेक्षकांना दाखवा. हा बघा ही पहिली सुरुवात. हा टोल म्हणतात त्याला. सरकारने आहे ना 1 नंबर मारा करून मारलेला आहे टोल. हा बघा हा पिशवीत टाकला. याला टोल म्हणतात. सुरुवात झालेली आहे. अजून थोडं पाणी कमी असेल तिकडं आम्हाला जाऊ द्या. सरकारने एक टोल मारलेला आहे. तो तर दुसरा मासा ते बघतायत.
कमी पाण्यातनंच चाला, आपण शोक म्हणून आलोय. हे बरोबर आहे पाणी. हे का कसा टिपता येतो मासा. इथं कडेने बघा जरा, कातलाला जर भेटला तर. हे बघा मासे आहेत छोटे छोटे. अरे हा बघा एक दुसरा टोल. तो बघा. थांबा थांबा थांबा, तुम्हाला दाखवतो. हे बघा कोपऱ्यात बघा. हा बघा. हा अरे बघा बघा, हा दुसरा टोल. पाणी असल्यामुळे टोल मासे आहेत. पाणी खूप असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय. चार्जिंग नाही काय? नाही दुसऱ्याला ठेवली असेल. तर एक टोल आमच्याकडून गेलेला आहे. एक टोल भेटला. आईला बरी चार्जिंग. द्या बघू द्या, सोनू ते माझ्या हातात. एक टोल दिसलेला, सरकार गेलेले मारायला, पण थोड्या तो पलाला, मोठ्या पाण्यात पलाला. नाही तर 2 टोल झाले असते आमच्याकडे. जा जा जा, बॅटरी पकड. बघा एक टोल परत आले. सोनू धाव. हा बघा इथं आहे. 2 आहेत. पाणी खूप आहे रे. पाणी कमी असते रे ना तर टोल भेटले असते. टोल मासे आहेत, पण पाणी जास्त असल्यामुळे आणि आमच्याकडे बॅटरी कमी आहे. हा पॉवर कमी आहे रे. सोनू जा. आणि सोनू गेलेला आहे चिंबोरी पकडण्यासाठी. खूप खड्ड्यात आहे, दाखवतो. ते काठी दे त्यांच्याकडे. आता बघा हा सोनू जो आहे ना, तुम्हाला दाखवतो. रात्रीची वेळ आहे आपल्याकडं. हा सोनू बघा कशी स्वरूपात चिंबोरी पकडतोय तो. पकडण्याच्या इराद्यात आहे तो. तयारी केलेली आहे फुल. आणि चापकान पकडणार, धरणार तो. खूप माइंड आहे त्याला. बघा दाखवा इकडे. पूर्ण भिजलेला आहे आणि चिंबोरी पकडलेली नाही. एक्सपर्ट हा, चिंबोरी पकडण्यात 1 नंबर एक्सपर्ट. तर त्या चिंबोरीत आम्हाला पिल्लं भेटलेली आहेत. असू दे, आपल्या नालक्यात टाकायची आहे. एक चिंबोरी सोनून पकडलेली आहे. आता दुसरी चिंबोरी तो बघत नाही, कसली केवढी चिंबोरी असू द्या, बिंदास धरणार. एवढ्या छोट्या वयात खूप अशी मोठी कामगिरी करतो तो. माशाने चिंबोरी हा त्याचा खूप आवडता छंद आहे. बघतला असाल तुम्ही कशा स्वरूपात त्याने चिंबोरी पकडली. हा सोनू बघा पूर्ण भिजलेला आहे सोनू. आता आम्ही दुसरी चिंबोरी पकडण्याच्या प्रयत्नात आहे. फक्त दगडीशी बसली. हा हा दिसली. सापकान हात टाकला. बिला होती. हा ते स्टोरी सांगताय. सोनू बोल बघू दे, कशी काय पकडलीस तू. बिला होती, टाकला हात. हा बिलात गेली असती. नांगरा वाढला म्हणून आली. बघा स्टोरी सांगतोय तो चिंबोरीची. अशा स्वरूपात तो म्हणतो मी चिंबोरी पकडली, पण पकडली ते नंतर तुम्हाला दाखवतो. आम्ही पिशवीत टाकले ती. खूप सुंदर असा पकडतो. अजिबात भीना हा विषयच नाही त्याचा, की चावल किंवा काय होईल. आणि त्यानेच अंशला शिकवलं चिंबोरी पकड. हा नाही पिसा. ह्या झोताला बघा ना. एक टोल गेलेला आहे आमच्याकडनं. 2 टोल सरकारांच्या जीवाला लागलेले आहेत. 2 टोल गेलेत तर त्यांना चैन पडेना नाही. आणि खरोखर 2 टोल गेलेले आहेत. आता सरकारांची आम्ही वाट बघतोय. सरकार फुल फायर झालेले आहेत चिंबोऱ्या पकडण्यासाठी. हे बघा हे इथं गेलेले आहेत. कुठे ते तिकडून असे बघत आहेत. तुम्ही जरा असं धर, मला सेटिंग करू दे जरा कॅमेरा. चिंबोरी आहे छोटीशी.
सरकार गेलेले आहेत धरायला. ना दोन झाले. दुधालू दाखवा, दुधालू कशी असते. हा एक दुसरा प्रकार आहे चिंबोरीचा दुधालू. म्हणजे ती जी स्किन आहे ना ती एकदम दबते, नरम नरम असते. हिला दुधालू म्हणतात. दाखवा सोनू. तर ती दुधालू असल्यामुळे तिचा काही उपयोग नाही. मग तिला आम्ही सोडलेले आहे पाण्यात. बघा चिंबोरीत पण प्रकार असतात. जसा जाडा माणूस कसा असतं तसा चिंबोरीत जाडा एक प्रकार असतो दुधालू. आणि हा दोन दूध निघतं असं काहीतरी बोलतोय. अशा स्वरूपात आम्ही गेलेलो. आम्हाला 3 चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत, छोट्या छोट्या, मोठ्या नाहीत. सोपान दादा बाहेर आहेत. हे बघा हे अडकलेले आहेत, येत आहेत. त्यांना बॅटरीची गरज नाही म्हणतायत. मला पण चालायचं जमत नाही पाय पाण्यातून. सोनू दादा नेल त्या वाटेने जायचं आता. सरकार एकदम तिकडे कॉर्नरला जास्त पाणी आहे तिकडे घुसलेले आहेत. सोनू पाय नाही ना सरकायचा. मग किधर से जाण. हां परत चप्पल जायची माझी. अशा पद्धतीने आम्ही खूप पाणी आहे बघा. पाणी खूप असल्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला व्यवस्थित करता येत नाही. नाहीतर तुम्हाला मी दाखवलेच असते. सोनू इथनं जायचं का काठेत. मी जातो काठ्यातून. अशा पद्धतीने मासेमारी आणि चिंबोऱ्या पकडतात. अशा कडेला असतात पण पाणी जास्ती आहे. पाणी जास्ती असल्यामुळे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकत नाही. तरी पण मी दाखवेल वरती तुम्हाला एखादी चिंबोरी दिसल्यानंतर. हे बघा हे पाणी आहे फुल. आणि पाणी फुल असल्यामुळे सोनू गेलेला आहे तिकडे. सरकार तिकडे आहे मी इकडे. मी कडेने चाललेलो आहे कारण पाणी खूप आहे. त्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही. नशीब पाऊस थांबलेला आहे. पाणी जर कमी असतील तर तुम्हाला मी दाखवले असतात चिंबोऱ्या कशा असतात ते. हां हो बॅटरी नसती तर मला तिथंच थांबायला लागलं असतं. हां असं शांत पाणी असेल ना तर दिसतं. असं शांत पाणी जर असेल ना तर दिसते आपल्याला चिंबोरी वगैरे. वाहत्या पाण्यात दिसत नाही. सोनू थांब इथं. आपण इथनंच वर जायचं आहे ना. मी इथनंच जातो वर बाबा. तुम्ही जा. अरे सोनू हा बघ एवढा मासा आहे. गेला. काहीतरी प्रकार होता. इथनंच ना. आता आम्ही इथं वरती चढलेलो आहे या वाटेने. पाणी खूप आहे त्यामुळे मासे दिसत नाहीत. त्यामुळे मला तुम्हाला दाखवता येत नाहीत. खूप पाणी आहे. आम्ही डायरेक्ट जातोय वज्राजवळ. सरकार तिथं उतरतायत बहुतेक. सोनू तू पण तिथेच उतरतोयस. मी डायरेक्ट येतो वरना. परत इथे जाऊन सोनू इथनं उतरशील का. सोनू इथं उतरताय. तुम्ही पण जाताय ना. मी वरना येतो तिथं. इथून उतरायला आहे. इथनं उतरतायत पण मी काय उतरत नाही. मी जाणार आहे तिकडे कारण मला व्हिडिओ काढायला भेटत नाही. तो बघा मारलेला आहे काहीतरी त्यान शक्यतो. सोनू काय मारला. काय मारला सोनू. हां
मळ्या मारलेल्या आहे, मळ्या तुम्हाला नंतर दाखवतो. मला जायला जरा जागा नाही. मारलेला आहे सोनून सरकाराने, पण मी खूप लांब असल्यामुळे तो आपल्याला दाखवता येणार नाही. नंतर आपण दाखवू तुम्हाला किती मासे कसे मारले मासे, ते खूप लांब आहे. अशा प्रकारे 4 टोल मारलेले आहेत आम्ही. ते आलेले आहेत सरकार. मी आलेलो इथं वरती परत. 2 मोबाईल, एक बॅटरी माझ्या काढल्यामुळे मला पाण्यात जाता येत नाही. सुंदर असे मासेमारी करतात सरकार. एका धपक्या टोलला आडवा पाडला. असे एकूण 3 टोल मारले ना, 3 टोल मारलेले आहेत. पाणी खूप आहे. पाणी जर कमी असते तर भरपूर मासे मारले असते आम्ही, तुम्हाला दाखवले पण असते. हे 3 जण परत आता इथं आलेले आहेत, मला मिळलेले आहेत. तर इथून परत आम्ही वरती जाणार. वरती पण पाणी कमी प्रमाणात पाहिजे. पाणी कमी प्रमाणात असल्यानंतर मासे मारायला चांगलं भेटतं. हे बघा, हे असे हात टेकून वगैरे चाललेले आहेत, कारण हिरा आहे तो परिपूर्ण चिकट झालेला आहे. चिकट असल्यामुळे काय होतं, पाय सरकतात, मोबाईल पडण्याची भीती आहे, आपण पण पडू शकतो. सरकार तिकडे बघत आहेत. बॅटरी पूर्ण. तर मंडळी, पाऊस खूप आला नाही, काही चिंबोऱ्या जास्ती आम्हाला भेटल्या नाहीत. पाणी पण परिपूर्ण खडूल झालेलं आहे. त्यामुळं आता आम्ही घरी निघत आहे, कारण पाण्यात फिरून पण काही अर्थ नाही. वरती पाऊस पडल्यामुळे वज्राला पाणी जोरात आला तर आम्हाला निघायचा पण खूप प्रॉब्लेम होईल. त्यामुळं आता आम्ही घरी निघत आहे. फायनली आम्ही घरी निघाल्यानंतर, घरी पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले ते आणि चिंबोऱ्या भेटल्या ते. जसे पाहिजे होते तसे भेटले नाहीत. नेक्स्ट टायमाला मी ज्यावेळी मासेमारी करायला येईल किंवा चिंबोऱ्या पकडा येईल तेव्हा तुम्हाला जरूर दाखवेल. आता ह्या टायमाला काही मोठे भेटलेले नाहीत. एकदम 2-3 चिंबोऱ्या आणि 2-3 टोलचे मासे भेटलेले आहेत. आमच्याकडे टोल म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, जो मी मासा दाखवेल ते. तर आम्ही फायनली आता घरी निघत आहे. खूप जोराचा पाऊस आलेला आहे. फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहे. सोपान दादा ओवीला आणि अंशला दिशाला मासे दाखवत आहेत. ओवीला वाटले खूप मासे आणले. तिने मोठा टोकच घम्याळच आणलेला उचलून डोक्यावर, तो परत ती ठेवायला गेलेली आहे. आणि सोपान दादा तुम्हाला मासे दाखवत आहेत. हे बघा, ह्या बालडीमध्ये मासे आहेत. 2 टोल, 1 मळ्याचा मासा आणि 3 चिंबोऱ्या. तर कशी आमची व्हिडिओ वाटली याबद्दल जरूर कळवा. बाय बाय.